हॅलो एव्हरीवन, आज सकाळची सुरुवात मस्त अशी देवपूजेने झाली होती. तर देवपूजेसाठी इथे आपल्याच दारात आलेल्या गोकर्णाला भरपूर अशी फुलं आली होती. तीच फुलं मी काढली आणि जेवढी आलेली होती ती फुलं देवाला आपल्या इनफ होतात. तर बघा किती सुंदर दिसतात ना. आज बाहेर वातावरण खूप छान होतं आणि इथे कुत्र बघा नाईट शिफ्ट करून मस्त झोपा काढतंय. त्यानंतर खाली एक मुलगी आहे आमच्या 1 वर्षाची, तिच्या मस्त अशा बाललीला बघत होते. आज संडे असल्यामुळे ना मुलींना सुट्टी होती, तर मुली मस्त भांडी खेळतात आणि ते बघून कुठेतरी लहानपणीची आठवण झाली. चला, रात्री ना इथे डाळ तांदूळ भिजत टाकले होते इडलीसाठी, तर तेच ना मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि फर्मेंटेशनसाठी ठेवून देते. तसं तर या दिवसात अजिबात फर्मेंटेशन होत नाही, पण त्यात अर्धा कापून कांदा टाकला आणि मस्त असं फर्मेंट करायला ठेवून दिलं. इथे माझं पोट बिघडलेलं होतं म्हणून मी ना नागलीची उकडच खाणार होते फक्त. त्यासाठी पाण्याला फोडणी दिली. 2 वाट्या नागलीचं पीठ चाळून घेतलं मस्त आणि फोडणी देऊन पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये नागलीचं पीठ टाकून दिलं. 5 मिनिटं झाकण ठेवलं. त्यानंतर पुन्हा उघडून बघितलं तर छान अशी वाफ भरून आलेली होती. पीठ हलवून दिलं, त्यावर थोडीशी एक तेलाची धार टाकली आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकण ठेवलं. आणि जेव्हा पण आपण नागली खातो ना तर पोटाला खूप आराम भेटतो. त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे गेले. तिथे मला लिपस्टिक बघायचं होतं. ओरिफ्लेमचं करते माझी मैत्रीण, तर तिथे लिपस्टिक बघितल्या खूप साऱ्या. घरी आले तर मुलांना भूक लागली होती. त्यांच्या छोट्या भुकेसाठी मस्त घरामध्ये काही कच्च्या भाज्या होत्या त्या कापल्या आणि मस्त व्हेज सँडविच तयार केले. त्यावर भरपूर असं चीज टाकलं, मस्त तव्यावर रोस्ट केले, बटर लावलं भरपूर आणि आपले व्हेज चीज सँडविच तयार झाले. तर बघा, छोट्या भुकेसाठी खूप सुंदर असे झटपट होणारे सँडविच आहे. त्यानंतर तुम्हाला मी काय काय आणलं ते दाखवते. लिपस्टिक आणली आणि त्यानंतर एक कॉम्पॅक्ट पावडर आणली. लिपस्टिकचा कलरही खूप छान होता. आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक नक्की करा.